अजित पवार आपल्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांच्या गटाचं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र आपल्या गटाचा चेहरा शरद पवार हाच असणार आहे असं सांगून त्यांनी 2-4 जुने शिलेदार आणि बाकीच्या नव्या सहकाऱ्यांसह नव्याने डाव मांडला। राजकारणाच्या आखाड्यात अनेक वर्ष पहिलवानकी केलेल्या शरद पवार यांना लगेचच यश येण्यास सुरुवात झाली आणि लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांच्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला। शरद पवार यांनी आपली माणसं शोधून आणली आणि अजित पवार यांच्याबरोबर गेलेले काही बडे नेते देखील पुन्हा शरद पवारांच्या गोटात सहभागी झाले। निलेश लंके हे नगरच्या राजकारणात संघर्ष करून वर आलेलं नेतृत्व। शिवसेनेत असलेल्या निलेश लंके यांना अजित पवार यांनी राष्ट्रवादीत आणलं आणि त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं। 2023 साली निलेश लंके हे देखील अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले होते। मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि ते शरद पवार यांच्याकडे परत आले। पवारांनी त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं आणि सुजय विखे पाटील यांचा पराभव करून ते खासदार झाले। बजरंग सोनवणे, बाळामामा पाटील अशी माणसे देखील पवारांकडे आली आणि मातब्बर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून खासदार झालीत। लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी ताबडतोब विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली। दुसरे नातू युगेंद्र पवार यांना सोबत घेऊन त्यांनी बारामतीचं गाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे। पवारांच्या या झंझावतात मतदारसंघातील अनेक नागरिक त्यांच्याशी नव्याने जोडले गेले। अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरावर मोठा प्रभाव आहे। ते हेरून पवारांनी या शहरात फिल्डिंग लावली आणि अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षांसह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या गटात दाखल झाले। अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता। या गळतीची दखल घेऊन अजित पवार स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनुसार लढविल अशी घोषणा अजित पवार यांनी केली। शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। बारामती, पिंपरी चिंचवड असे भाग पिंजून काढीत असतानाच त्यांनी आपल्या पूर्वीच्या मित्रांना साथ घालण्यास सुरुवात केली आहे। अजित पवार यांच्या सोबत असलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। मात्र अतुल बेनके हा माझ्या मित्राचा मुलगा आहे, लोकसभा निवडणुकीत जे आमच्या बरोबर राहिले त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली। तर राजकारणात काहीही सांगता येत नाही, उद्या कदाचित शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकत्र येतील असं भाकीत अतुल बेनके यांनी केलं। ते भाकीत शरद पवार यांनी अवघ्या 2 तासात खोडून काढलं आणि कोण अतुल बेनके असा सवाल केला। अजित पवार यांच्या सोबत असलेले बाबाजानी दुर्राणी हे देखील सध्या शरद पवार यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। त्यांनी नुकतीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली। बाबाजानी दुर्राणी हे पाथरी परिसरातील तगडे नेतृत्व मानलं जातं। त्यांना अजित पवार गटाकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज होत आहे। मात्र ती संधी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना देण्यात आली। बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटात दाखल झाल्यास एक चांगला अल्पसंख्याक चेहरा शरद पवार गटाला मिळणार आहे। अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, कारण अल्पसंख्याक मते आपल्याला मिळतील अशी अजित पवार यांची अपेक्षा आहे। एकूणच अजित पवार यांच्या गटातून मोठ्या संख्येने नेते शरद पवार गटाकडे वळू लागल्याने परसेप्शनच्या लढाईत अजित पवार यांची बाजू कमजोर ठरू शकते।